झी 24 तास एक पाऊल पुढे. विच्छा माझी पुरी करा हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवरती यायला सज्ज झालेलं आहे आणि विशेष म्हणजे 2 वर्षांमध्ये रंगभूमीवरती हे नाटक जवळपास तिसऱ्यांदा नव्यानं येत आहे आणि यावेळी सुयोग या नाट्य संस्थेतर्फे सादर होणाऱ्या या नाटकाचं दिग्दर्शन करतोय प्रियदर्शन जाधव आणि यात मुख्य भूमिकेत आहे दिगंबर नाईक. आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरेनं या दोघांशी केलेली ही खास बातचीत. विच्छा माझी पुरी करा हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल होतंय आणि हे नाटक घेऊन येत आहेत दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आणि दिगंबर नाईक. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. दिगंबर, सगळ्यात आधी सुरुवात तुझ्याकडनंच करतेय. कायम मालवणी स्टाईलसाठी ओळखला जातोस. तुझ्या प्रत्येक नाटकात प्रत्येक ॲक्टमध्ये कुठेतरी तो फ्लेवर येतो, पण या नाटकाच्या माध्यमातून तू काहीतरी वेगळं सादर करणार आहेस असं आम्हाला कळतंय. ते काय? मुळात विच्छा माझी पुरी करा हे खूप मोठं नाटक आहे आणि दादा कोंडकेंनी ते जवळजवळ एक 1265 प्रयोग त्याचे केले. आणि दादा कोंडके हे महाराष्ट्राचे लाडके नट होऊन गेले आणि विच्छाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दादा कोंडके मिळाले. आता मी त्यांचा रोल करतो या नाटकामध्ये आणि या नाटकाला लोकनाट्याचा बाज आहे, त्यामुळे खरं तर हे शिवधनुष्य आहे, पण आतापर्यंत दिगंबर म्हणजे मालवणी असं एक समीकरण झालं होतं. तर मी थँक्स म्हणेन दर्शनला की त्याने माझ्यावरती विश्वास टाकला आहे आणि मला याच्यातलं जिथे जिथे मी अडतो एखादा शब्द आहे टिपिकल तिथे तर तो मला सांगतो. माझ्या या नाटकावर खूप प्रेम आहे. मी याच्या आधी या नाटकाचे 50 प्रयोग केलेले आहेत जेव्हा हे नाट्यसंपदा करत होतं 2 वर्षापूर्वी. मग ते काही कारणामुळे नाटक थांबलं. आता परत सुयोगसारखी संस्था हे नाटक करते. सुयोग हे खूप मोठं बॅनर आहे आणि प्रियदर्शन जाधव याचे दिग्दर्शक आहेत. प्रियदर्शन खूप जुना मित्र आहे माझा. त्याचं जागोमोहन बघितल्यावर मी त्याच्या दिग्दर्शक पण खूप प्रेमात पडलो होतो. माझी खूप इच्छा होती त्याच्याबरोबर काम करायची आणि विच्छासारखी वेगळी भाषा घेऊन मी येतोय, म्हणजे थोडंसं वेगळे पण आहे ते जपण्याचा प्रयत्न करावा आणि मालवणी सोडून मी वेगळ्या भाषेत बोलू शकतो हे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना कळावं म्हणून हा प्रयत्न आहे. नाटकाला कशा प्रकारे ट्रीटमेंट दिली आहेस? कसं आहे, पूर्वी खूप काळ नाटकं चालायची कारण तो काळ वेगळा होता. दादा कोंडकेंच्या काळातला 3-3, 4-4, 5-5 तास नाटकं चालायची. त्यावेळेला लोकांकडे तेवढा वेळ होता आणि मुळात नाटकाचं प्रयोजनच ते असायचं की ते जास्तीत जास्त वेळ रंगावं, रात्री जास्तीत जास्त वेळ रंगावं. इतर गावातून लोक ते पाहायला यायचे आणि पुन्हा गावी जाऊ शकायचे नाही, त्यामुळे नाटक मोठं असायचं. हल्ली तसा काळ नाही राहिलेला आहे. हल्ली 1-2, 2.25 तासांच्या वर नाटक असू नये या मताचा मी झालेलो आहे. कारण तेवढा वेळ लोकांकडेही नाही आणि तेवढं सस्टेन करण्याची ताकद सुद्धा दिग्दर्शक नटांमध्ये असायला पाहिजे की ते 3 तास खेळून सुद्धा 3 तास वाटत नाही. कदाचित दिगंबर ते करेल सुद्धा 3 तास खेळून 3 तास वाटणार नाही, दिगंबर आणि इतर सगळी टीम. पण आता त्या नाटकाला एक टाईम ड्युरेशनचा भाग आलेला आहे. त्या अनुषंगाने त्या नाटकातल्या काय कट करता येणार असं मला म्हणता येणार नाही, कारण वसंत सबनीस एवढे मोठे लेखक आहेत की त्यांचं ते आम्ही कट करणं असं नाही आहे. पण वेळेच्या बंधनाअभावी त्यात गोष्टी काय थोड्याफार बदल करतो. मी मूळचा कोल्हापूरचा असल्यामुळे मला त्या भाषेचा तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, जी लोकनाट्यात जी भाषा बोलली जाते. आणि दुसरी गोष्ट, लोकनाट्य असल्यामुळे एक गोष्ट त्यात खरी आहे की त्याच्यात खरं सांगायचं तर दिग्दर्शन असं काही नसतं की बाबा त्याला एक फॉर्म आहे, रिअलिस्टिक फॉर्म आहे किंवा सटायरिकल नाटक आहे किंवा सस्पेन्स नाटक आहे, असं काही नाही. फ्री फॉर्मचं नाटक आहे. तर त्या फ्री फॉर्मला खऱ्या अर्थी फ्री कसं करता येईल ह्याच्याकडे मी बघतोय. जाणून बुजून 2 गोष्टी करतोय. एक म्हणजे नाटकात कुठेही आम्ही शक्यतोवर नाटक कमरेखालचे विनोद करणार नाही. जे लोकनाट्यात अगदीच शक्य होतं की करता करता होऊ शकतं, पण ते नटांकडून आणि माझ्याकडून जितकं अवॉइड करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करतो. कारण अल्टिमेटली नाटक असं आहे की लोकांनी 10-10, 15-15, 20-20 वेळा पाहिलेलं आहे आणि ज्यांनी हे नाटक पाहिलं नाही, जी तरुण पिढी, म्हणजे मी फक्त शहरातली म्हणत नाही आहे तर खेडेपाड्यातली सुद्धा जी तरुण पिढी आहे ज्यांनी हे नाटक पाहिलं नाही, त्यांनाही हे नाटक फॅमिलीबरोबर बसून एन्जॉय करता येईल असं नाटक आहे. नाहीतर युज्युअली काय होतं, लावणी म्हटलं, लोकनाट्य म्हटलं की हे काहीतरी आता असे कमरेखालचे जोक करणार किंवा लावणीची डिग्निटी घालून लावणी करणार, तर असं नाही आहे. अतिशय डिग्निफाईड पद्धतीने लावणी नाटकात सादर केली जाते आणि तेवढ्याच छान पद्धतीने सगळे नाटकातले विनोद आहेत. त्याच्यात चावटपणा आहे, नाटकात चावटपणा आहे, पण अश्लीलता नाही आहे. फार
फार बारीकशी लाईन आहे. नाटकात चावटपणा असावा, पण ते अश्लीलतेकडे झुकणारं नाटक नाहीये. कारण ते झुकू नये ह्याची दक्षता आम्ही सगळेच घेतोय, ही महत्वाची गोष्ट. पॉलिटिकल सटायर आहे. म्हणजे हे नाटक जेव्हा नाट्यसंपदाने केले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलून घेतलं होतं. कारण ते म्हणाले की दादा माझे मित्र होते, आता तू करतोस म्हणजे तू माझा मित्र झालास, तर तू कुठल्याही नेत्यावर काहीही भाष्य कर, मी आहे, असं साहेब मला म्हणाले होते. पण तेव्हा ना कसं की दादा जेव्हा बोलायचे प्रत्येक ह्याच्यावरती ते बोलायचे, प्रत्येक राजकारण्यावर बोलायचे, तेव्हाचे राजकारणी समजून घेणारे होते. आताचे मी पहिल्यांदा बघेन समजून घेणारे किती राजकारणी आहेत आणि त्यांच्यावर बोलेन, आणि जे समजून घेणारे नाही आहेत त्यांच्यावर पण बोलेन, आणि नंतर त्यांना सांगेन की नाटक आहे विसरून जा आणि मी समजून घेईन असं आहे. पण नाटक खूप तगडं आहे आणि प्रियदर्शनने त्याचे 200 प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे त्याला ना त्याच्यातली प्रत्येक जागा माहिती आहे. तो जेव्हा बसवतो ना नाटक, तो बसवताना प्रत्येक जागा जी सांगतो ना काम, आणि आम्ही मित्र तर होतोच, फक्त दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून पहिल्यांदा आम्ही एकत्र आलो. माझी खूप इच्छा होती त्याच्याकडे काम करायची. इनफॅक्ट 2 महिन्यापूर्वी दुग्ध शर्करायुक्त योग असा म्हणायला पाहिजे की आपल्या मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचा परंपरा महोत्सव आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे नाटक करायला मिळतंय. मी प्रकाश खांडगे डॉक्टर आणि डॉक्टर गणेश चंदनचे माझे मित्र आहेत चांगले, अजूनही बरीच मंडळी माझी तिकडची मित्रमंडळ आहे. पण डॉक्टर गणेश चंदनजी यांनी मला फोन केला आणि मी लगेच हो म्हणालो. मग मी लगेच दर्शनला म्हटलं, दर्शन म्हणाला अरे वेळ आपल्याकडे कमी आहे. त्याच्यावर दर्शन म्हणाला अरे किती वेळ कमी असू दे, आपण रात्रंदिवस तालमी करू, पण ह्या परंपरा महोत्सवामध्ये आपण करणार, कारण तिथे खूप मोठी मोठी लोक येणार आहेत आणि हा मान आहे आमच्यासाठी, कारण आम्ही लोककलावंतच आहोत. त्यामुळे तिथे हे आम्हाला करायला मिळतं. इथे आमच्या नाटकाचा शुभारंभ होईल आणि अर्थात म्हणजे महोत्सवामध्येच जर शुभारंभ होणार असेल तर पुढे हा नाटकाचा प्रत्येक प्रयोग आम्ही महोत्सव समजून करू 100%. मला हेच विचारायचं होतं प्रियदर्शन तुलाही, की याआधीही तू हे नाटक केलं आहेस, तेव्हा यंदा काही चेंजेस करण्यात आलेले आहेत नाटकात? मुळात नाटक असं आहे ना, सबनीसांनी असं नाटक लिहिलं ना की त्यात आपण काय चेंजेस करणार, आणि फ्री फॉर्म आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्यात तसा चेंज होणार नाही. त्याचे रेफरन्सेस बदलतील, ते आजच्या काळातलं नाटक होईल अशी गोष्ट होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजपर्यंत विच्छामध्ये कुणी तसा सेटचा वापर केलेला नाही आहे. तर म्हणजे राजाचा महल असेल तर एक राजाचा पडदा लागतो किंवा तो जातो आणि मैनावतीचं घर लागतं, जे पारंपरिक पद्धतीने केलं जातं. पण प्रदीप पाटील म्हणजे जे सेट डिझायनर आहेत, प्रदीप पाटलांना घेऊन थोडंसं हे नाटक थोडं व्हिज्युअली सुद्धा लोकांना छान वाटावं, व्हिज्युअली सुद्धा नीट प्रेझेंट व्हावं असं मला आणि दिगंबरला वाटलं. कारण शेवटी ते नाटक जेवढं तगडं आहे तेवढंच ते नाटक तगडं दिसावं असं मला वाटतं. नाटकात 3-4 लोकेशन्स आहेत. भूताचा वाडा आहे, मैनावतीचं घर आहे, राजाचा महाल आहे, एक ग्राउंड आहे ज्याच्यावर ते परेड करतात. तर ही 4 लोकेशन्स काय आहेत ही तुम्हाला स्टेजवर त्या लोकेशन्स सकट हे नाटक बघायला मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी गाव होतं, शहर होतं. गावातल्या गोष्टी शहरात यायच्या नाहीत, शहरातली गोष्ट शक्यतोवर गावात जायची नाही. आता तसं राहिलं नाही. गाव शहरात आलं, शहर गावात गेलं. तुम्ही बघाल तर आज शहरात गाड्या आहेत तर गावात त्याच्यापेक्षा डबल मोठ्या आणि महागड्या गाड्या आहेत. असं सगळे एक झालेलं आहे. तर ते एकरूप होणं जे आहे ना, अशा पद्धतीने नाटक व्हावं असं मला वाटतं. गावातल्या माणसालाही ते पटावं आणि अरे हो शहरातल्या माणसालाही ते पटावं. कारण मोबाईल काय फक्त आता शहरात नाहीत, गावोगावी आहेत. गाड्या सगळीकडे सगळ्या सुखसुविधा आलेल्या आहेत. AC पासून, वॉशिंग मशीन पासून, घरातल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून जे काय वापरतात माणसं ते सगळं आलेलं आहे खेड्यात. त्यामुळे खेड्यात असं नाही आहे की शहरात काय असतं आम्हाला माहिती नाही, हे जे पूर्वी होतं तसं नाही. त्यामुळे ते नाटक दोन्हीचा बॅलन्स साधेल ह्या गोष्टीकडे आधी माझा पहिला हे आहे. मग गावातल्या माणसाला आपण जर सेट लावून छान प्रेझेंट करून ते नाटक सादर करतोय, ज्याने कदाचित फक्त पडद्यावर हे नाटक पाहिलेलं आहे, एक साधा एक राजाचा महल म्हणून एक पडदा लावला, तर त्याला मात्र नक्कीच फरक पडेल असं मला वाटतं. आणि पूर्वी कसं होतं की पत्रव्यवहार व्हायचा, मग हळूहळू टेलिफोन आले, लँडलाईन, मग मोबाईल आले, मग पेपर आले. म्हणजे आज जर मुंबईमध्ये घटना घडली तर ती परवा कळायची. बरोबर. तुम्ही आता आज आमचा इंटरव्ह्यू करताय झी मधनं, तर कदाचित हा उद्याच्या उद्या तिकडे कळेल किंवा आज रात्रीही कळेल, एवढी सोय झालेली आहे. त्यामुळे आता लगेच फास्ट होतं ना सगळं. आणि आता जाहिरातीचं युग आहे. म्हणजे जाहिरात जर प्रॉपर झाली तर लोकांची क्युरिओसिटी वाढते. ते म्हणतात अरे काय बघूया. म्हणजे हा मुद्दा घेऊन आम्ही सुयोग आणि मंगेश दत्तात्रय बिजम हे दोघे जण जॉईंट व्हेंचरमध्ये हे करतात. तर त्या दोघांची जेव्हा चर्चा झाली, त्या चर्चेला मी होतो, त्या दिवशी दर्शनचं शूटिंग होतं, निर्माते पण आलेले आहेत. तर त्या दिवशी ते आमचे निर्माते असं म्हणाले की
काहीही प्रॉब्लेम नाही. आमच्याकडनं काय कमी पडलं तर आम्हाला तुम्ही सांगा, आपण पाहिजे तशी जाहिरात करू. आणि सुयोगसारखी संस्था आहे त्यांच्याबरोबर करतोय, म्हणजे कमीत कमी 500 प्रयोग ह्या नाटकाचे होणार. क्या बात आहे. चला, या नाटकासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तेव्हा इच्छा माझी पुरी करा हे नाटक लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे, पण त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अशरफसह जयंती वाघथरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.